पुढे समुद्राती दारुण गती गमन खुंटले. आता काय झालं? वानराची गती खुंटली. काय करावा कळेना गेलं. म्हणले 100 वेळेस हे पर्वत सापडले, चौकड सापडलं, पण सीता सापडली नाही. मग आता सीता शोधायची कुठं? समुद्र तर पुढं कठीण आहे, समुद्रात जाऊ शकत नाही आणि समुद्रात सीता थोडीच असणार आहे. मग आता काय करायचं असा विचार वानर मांडतात. पुढे गती खुंटली उदाती आता न लभे सीता सुधी. मागे जाऊन येती सुधी प्राणवधी वानरा. बघा, वानराने विचार केला आता सीता शोध होत नाही. प्रत्येकाला वाटतं कामाला गेल्यावर निराशा होते, आता आपलं काम होत नाही, आता काही खरं नाही. तसं वानर म्हणले सीतेचा शोध लागत नाही, आता काही परिगत नाही. मग काळं तोंड घेऊन राजा सूर्यकुमारकडे जाण्यापेक्षा मेलेलं बरं असा विचार वानर करतात. आयुष्य बोलून या अंगदा दुःखे दुर्धर करी खेद. अवश्य मज करील विरुद्ध तोही संबंध उदारा. बघा, अंगणवीर बोलू लागला. राजा सूर्यकुमारचा पुतण्या आहे, त्याच्याकडे एवढा पद आहे, पण तो बोलू लागलेला आहे जर मी इथून रिकाम्या हाताने जर परत गेलो तर सुग्रीव राजा मला काय अपमान करेन, सुग्रीव मला काय बोलल, अंगण सांगतो ऐका. युवराजा तुझी सुधी तुझा आदिल वानर मांदी. न करिताचे सीता सुधी मजची अंगदी दंडील. ऐका, माझा चुलता काही साधा सुद्धा नाही. तो मला गेल्याच्या नंतर माझा वाघ आलाय म्हणून थोडाच म्हणणार आहे. आपले चुलते जरी पुतण्या चुकला का माझा वाघाने काय काम केलंय म्हणतात, पण माझा चुलता तसा म्हणणार नाहीये. तो म्हणेन तू युवराजा पद आहे तुझ्याकडं, इतकं सैन्य तुझ्या बरोबर पाठवलं आणि रिकाम्या हाताने आलास काय असा माझा अपमान करी म्हणून अंगद बोलतो. बघा, मी त्या ठिकाणी रिकाम्या हाताने जर गेलो तर माझ्या केसाचे 5 पाणी काढतील, त्या ठिकाणी सिंदूर थापल्या जाईल आणि मला गाढवावर बसून माझी मिरवणूक केल्या जाईल. हे अंगद बोलतोय. चुलत्याचा धाक तेवढा आहे, आज कोणीच कुणाचा धाक पाळत नाही, तो राजाचा धाक आहे. आणि अंगद म्हणतोय जर मी रिकाम्या हाताने परत गेलो तर अंगद सांगतात की राजा सुग्रीव माझी अशी गत करीन. पुढे काय बोलताय का? अंगदाने विचार केला एवढा अपमान सर्व गावामध्ये आपली फजिती हे होण्यापेक्षा तिकडं जाणंच नको, हे समुद्रात उडी टाकायची मारायचं, हे मेलेलं बरं, हे शहाण्याचं बोलणं. परत जाऊन बोलणं घेण्यापेक्षा त्याच्या पाठीमागं मेलेलं बरं असा अंगद विचार करतो. बघा, अंगदवीर बोलतोय माझ्या दासी होईल, मग इतराची काय करतात? मी नाचलं काय रक्ताचा आहे तरी माझी गत अशी होणार आहे, मग बाकीचं काय होईल असा वानर विचार करू लागले. बघा, जटायू पक्षी ज्या वेळेस राजा रावणाबरोबर युद्ध करू लागला, सीता नेत असताना अडवली आणि पक्षी पण राजा रावण हाल बल करून सोडला. राजा रावणाला काय करावा ते कळेना. त्यावेळेस राजा रावण कपटी होता, मायावी होता आणि कपट केलं आणि जटायूला मरण विचारलं. जटायूनं खरं मरण सांगितलं आणि तो त्या ठिकाणी गतप्राण झाला. खरं बोलून मेलेलं बरं, पण खोटं बोलून मोठी पंचायत निवडण्यात काय उपयोग नाही. तसा जटायू राम कार्यामध्ये त्या ठिकाणी आपला देह अर्पण केला असं त्या ठिकाणी नाथमावली सांगतात.
वानरी बय घेतले पोटी प्राण तेजव सिंधू दृष्टी अवकाळ मोठी कोण सोसी. बघा, मोठी अवकाळ आली, जीव द्यायचा हे काही सोपं नाही. जीव देतात ते देणाऱ्यालाच माहिती. अहो, जीव म्हाताऱ्याचा चालला तरी म्हाताऱ्याला जीव सोडू देत नाही, ते जाऊ देऊ वाटत नाही. मला आणि 4 वर्ष राहावं वाटतं, पण नव्हे तर 20 प्राशन करतात, आत्महत्या करतात आणि देह त्याग करतात. मग हे काही सोपं नाही. मग ती बरीगत नाही. वानर चिंतेत पडले, विचार करू लागले, आता मरायचंय, मग आता पुढे काय होईल असा विचार करतात. बघा, नाथ माऊलीने सांगितलं, असं जर मेलं का त्याचा काहीच उपयोग होणार नाही. मग राम नाम घेत घेत जर मेलं ना तर निश्चित जीवनाचा उद्धार होणार आहे. पण नाम कुणाच्या मुखाला येतंय? शेवटला आयुष्यभर टाळ वाजवले, भजन केलं आणि ज्या वेळेस अंत काळ येतो त्यावेळेस वाचा बंद होते. नाम कसं घ्यायचं का? त्याचं प्रारब्ध आडवं येतं आणि तशी अडचण येते. मग नाम जर घेतलं आणि आपण देहत्याग केला तर आपला उद्धार होईल असा विचार केला. बाकीची चिंता करायची गरज नाही, वानर म्हणतात. सर्वांनी विचार केला, आता रिकाम्या हाताने परत जाण्यापेक्षा देह त्याग करायचंय, मरायचंय, पण परत रिकामं जायचं नाही असा विचार वानराने केला. ज्या ठिकाणी जसं आपण एखादं अनुष्ठान करायला आसन घालतो तसं त्या ठिकाणी गवताचं आसन तयार केलं आणि आपण आता देह त्याग करायचा आहे असा निर्धार वानराने केला. पुढे काय होतं बोला. वानर पडाता कोटल कोटी देखिले दृष्टी संपत्तीने. बघा, वानर चिंतेत पडले, जीव मुठीत धरलाय, देह त्याग करायचाय, सर्व चिंतेमध्ये. आणि ते पाहिले कुणी? जटायूचा बंधू असणारा संपाती आणि जटायू ज्या वेळेस बालपणात होते, तारुण्यात होते, मुसमुशी होती, त्यावेळेस दोघांचं त्या ठिकाणी शर्यत लागली. सूर्याला कोण अगोदर धरतोय? त्यावेळेस जटायू लहान होता, संपाती मोठा होता. संपातीनं झाप मारली आणि सूर्याच्या जवळ गेला. पंख सूर्याच्या तेजानं जळले आणि तो समुद्राच्या तीरावर पडला. मग त्याची गत तशी झाली म्हणून जटायू महाग फिरला, म्हणून तो वाचला. तो रामाच्या त्या ठिकाणी कार्यामध्ये आपला उद्धार करून घेतला. संपत्ती त्याचाच बंधू आहे, तो त्या ठिकाणी समुद्राच्या तीरावर फिरत होता आणि त्यानं हे सर्व वानर एक गोळा घेऊन बसलेले, मुठ्ठीमध्ये जीव धरून बसलेले बघितले काय होतं बोला. जे जे आले समुद्र तीरा तो संपत्तीचा चारा वेगी बक्षवया वानरा संपत्ती तोरा ते त्याला. बघा, संपत्तीला त्या ठिकाणी पंख नाहीत, उडून जाता येत नाही, मग खायचं काय? मग जे समुद्राच्या तीरावर येईल ते त्याचा चारा म्हणजे भक्ष्य, त्याचं खाद्य होतं. मग हे वानर जे आले ते सर्व आपल्याला खाद्य आलंय असा विचार केला. म्हणला रोज एक बी मिळत नव्हतं, आज किती आले, आज आपलं भाग्य थोर आहे, आता एक घेऊन आज मी पोट भरीन असा विचार केला आणि पुढे जाऊ लागला. बघा, संपाती विचार करतोय, मी किती दिवसाचा उपाशी, मला भूक लागली म्हणून माझ्या देवाला त्याची जाण कळाली आणि त्या देवानं एवढे वानर माझी भूक भागवण्यासाठी इथं पाठवले. किती काळजी माझ्या देवाला. हे पक्षी म्हणतोय, पण मानव म्हणतो देवापाशी काय आहे? देव काय करतोय? सर्व आपल्या हातात आहे. आपण नाही केलं काय भेटणार? देवान नाही दिलं काहीच नाही भेटणार. मग ते संपत्ती म्हणतो देवानं हे माझं पोट भरण्यासाठी दिले, आज किती माझा सोन्याचा दिवस झाला असा विचार करतो.